शाबाश. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. आता जे सकाळी सुप्रियाताई बनवते आप्पे. मगाशी उठले आणि उठल्यापासून काही ना काहीतरी चरणं चालू आहे आणि खेळणं पण चालू आहे सोबत. ही चटणीसाठी द ओनली रिलेटिव्ह फ्रॉम पूजा साईड, पूजाची कझिन स्वातीताई. ते ऍक्च्युली राहतात गुजरातला. नको नाही भिजत. फ्रेंड्स, आपण जस्ट बाहेर चाललोय. ती चटणीसाठी आपल्याला कोथिंबीर पाहिजे होती सुप्रियाताईला. ती चटणी बनवण्यासाठी आपण कोथिंबीर घ्यायला चाललोय. आता सगळी नाश्त्याची तयारी चालू आहे फ्रेंड्स. जो आप्पे आणि इडली मधला फरक काय? मला नाही माहिती. तुमच्या साईडलाच बनतात ना? थँक्यू बेटा, व्हेरी गुड. नको बस झालं. थँक्यू थँक्यू. मला बस झालं रे बेटा, मला बस झालं रे बज्जी. जा तू खा. नको 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 बस बस. मला नको बेटा, तू खा ना, तू खा. देवा शाबाश शाबाश. ठीक आहे फ्रेंड्स, तुम्ही पण घ्या फ्रेंड. आपण तिघा खाऊया फ्रेंड. ठीक आहे, तुम्ही पण या. आप्पे घ्या. बसलो नाश्ता करायला आता. मी फटका देऊ का एक? नको बोलते. जेवताना मस्ती आणि कपडे घालताना धावपळ नाही करायचे सांगितले ना? हुशार बच्चा. ना रे बच्चा, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. शाबाश. आता रड रड बेटा. स्टार्ट कर रडायला. व्हेरी गुड. क्रीम रोल आणजा. मस्त झालंय जे आप्याचं. अरे नको रे, मला माझं पोट भरलंय. तिला बसू दे, तिला झोपू दे. तिला झोपू दे बेटा. बसलोय 3-4 दिवस, 2-3 दिवस झालं रील अपलोड नाही केली. आता काहीतरी आहे, खूप दिवस झालं डोक्यात आहेत खूप साऱ्या कन्सेप्ट, अशा खूप साऱ्या आहे काय व्हिडिओ काढायचा. आता बाहेर बोलून आणलंय आणि आता कळस येतं. आत्ता कंटाळा आलाय परत. ते बघ आता देऊ का खरंच? हा, बरोबर काय काढायचं असेल ना तर सुरुवात त्याने करायचं. मला कंटाळा आलाय, माझी पाठ दुखते, माझं पाय दुखते. डॉक्टरकडे घेऊन चल म्हटलं, नाही नेलं. अरे पण हे व्हिडिओ काढतानीच का रील किंवा रील साठी असतात फ्रेंड्स कॉन्सेप्ट, आणि ते असे आहेत की ते तेव्हाच्या तेव्हा काढायचं मन करतं लगेच. म्हणजे ते तेव्हा तो असतो स्पार्क, आणि तेव्हा मिस करून मग तेव्हा भांडणामध्ये कन्व्हर्शन. काय बघ ना, काय नाकालाची माझी होते तेवढी मोठी नाही. दाढी गेली नाकाला, दाढी बघितली. हे असंच करून एकदा अनन्या पांडे इंटरव्ह्यू होता, त्यात बोलली मेरा टॅलेंट आहे. आपला टॅलेंट नाही, जीभ तेवढी लांब स्ट्रेच करू शकतो म्हणून. रील्स घे ना, तू करतो सर. मी रील काढायला बसलं, मी बोलतोय ना पूजा, रील काढायला बसलं की मग लगेच हे की कंटाळाला. अरे 2 मिनिटासाठी येऊन उभा राहायचंय. जेवढं जे सगळं हित आहे, जे सांगेल तेवढंच करायचंय. नाही एडिट करायचं हिला, ना काय करायचंय, ना काही करायचंय. तेवढं करायसाठी पण नाटकी करत रिप्लेस करून टाकेल हिरोईन डायरेक्ट. समजलं? फरक नाही. एकदा करायला निघालेलो तेव्हा लगेच का कशाला? हा, असं काहीच नाही. कर म्हटलं, मी आता पण बोलतो कर. अच्छा ठीक आहे. आता आपण रील काढून घेऊ, दिसेल आपल्या शॉर्ट्स मध्ये पण दिसेल, युट्यूबच्या रील वरती पण दिसेल. इकडं उजेड आहे, इकडे ये. इकडे म्हणलं मला तिकडे यायचंय का कोणत्याही गोष्टीत ना, सगळं म्हणजे आहे ना सगळं. अरे पूजा ह्याच्यासाठी पूजा हे होतं तरी, आणि तुला मी स्वतःहून हे सगळ्या गोष्टी करत सांगतोय तर हे काय नखरे. असं मन करतो ओली गोंद तोंडावर घालून जोरात नाही पण असं
पण असे फटके मारावे, असेवाले ताप ताप ताप. ठीक आहे, त्या खांद्यावरती ऍक्सिडेंट झाला माहिती. स्कूटीतलं ॲक्च्युली पेट्रोल संपलंय फ्रेंड्स. मी काल रात्री येत होतो, सुप्रियाताईंनी मला घाबरवलं की आपल्या इथे गणेश मंदिर आहे, तिथं असा सीन झालाय, पोरांनी कुणाला कोयता वगैरे मारला असं काहीतरी. त्यामुळे स्कूटी बरोबर गणेश मंदिरच्या इथेच बंद पडलेली. तर तिथं बिचारे 2 पोरं बसलेले, त्यांनी मला स्कूटी स्टार्ट करायला हेल्प केली. मी घरापर्यंत आणत होतो तर पेट्रोल संपलं, तर मी थोड्या अर्ध्या रस्त्यात ढकलत पळत आणली, जे की काल सगळा लाईट गेलेलं तुम्ही बघितलं व्लॉगमध्ये. म्हणून घरी आल्यावरती मी थोडं हाफत होतो. पेट्रोल संपलं, आता जाऊन आपल्याला पेट्रोल भरून आणायचं, धक्का मारून स्कूटीला. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. अरे बघा कोण उठलाय. हो गुदी, तुला गावी जायचं बेटा, डोंगरात जायचं, गावी जायचं आता पावसाला. ओके, बघू डॅडींशी बोलू लवकरच अँड विल गो टू विलेज. कारण की पावसाळ्यात आपलं डोंगर तर एकदम, गेलो तर शेअर करूच ब्लॉगमध्ये, दिसेल तुम्हाला, है ना. जायचं आहे ना. आहे का फ्रेंड्स. काटा चम्मचनी काहीतरी खावा फ्रेंड्स, स्वतःच ॲड करा आणि काहीतरी खा. आज चमच्याला काय नाही लावलं आहे. आणि तुला मना केलं ना बेटा, डोळा येईल असं निघून जा, आतीला दे जा, हे असं चमच्याने खेळायचं ना. ते आजी पण आली, जा. कामं नाही काय आता आजकाल भाव्या, की आजकाल कामं म्हणजे खूप कामचोर झाले, है ना. फ्रेंड्स आत्ताच एक छानपैकी गोष्ट दिसली आपल्याला, ती म्हणजे हे की मी जस्ट आता आपल्या एक इंस्टाग्रामवरती रील अपलोड केली आणि जस्ट भाव्याचं अकाउंट स्विच केलं बघण्यासाठी. काल परवा हिच्या अकाउंटवर रील अपलोड केलेली, त्याचं काय स्टेटस आहे. तर तेवढ्यात दिसलं की भाव्याचे 5K फॉलोअर्स पूर्ण झाले. कॉंग्रॅच्युलेशन बुग्गू. अरे हा, कॉंग्रॅच्युलेशन बेटा, कॉंग्रॅच्युलेशन. व्हेरी गुड, खूप छान. असेच रील्स काढायला बेटा. आजी आजी परत बघू अभिनंदन. अच्छा 5K झाले तर 5 वेळा करायचं. हा, तू पण हॅलो करा. हॅलो, हाय, कॉंग्रॅच्युलेशन्स. काँग्रेस भाव्या. 5 नका उठतील बेटा त्याच्या हातावर, त्याला तो खूप त्रास दिला. हा, आता जे 5K फॉलोअर झाले, आता हिला त्रास देऊ नका कोणी. आता बुगू इथं मला कामाला ठेवते बेटा तुझ्याकडे. हा, तर आता नाचणी सत्व, हे गुटी काय, हे नाचणी सत्वच आहे ना बहुतेक. ते नाचणी सत्व भरवणं चालू आहे भाव्याला. आणि मम्मानी केलं. हा, त्यांना पण काँग्रेस करा, त्यांना पण जा काँग्रेस. काँग्रेस करा भाव्याला. अरे ते गेलं खरी काँग्रेस करे, पळू नको रे. या गाण्यावरती डान्स करते पिंगा. बस 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 बस. अरे बाहेर तरी ठेवायचं फॅन साईड लाव. अरे माझ्याकडे कुठं आणते तू. अरे तिथे प्लास्टिक आहे ना. आमच्या फोनवरती पण गरमी यायला लागली तरी. ते हे भाव्याची नजर काढण्यासाठी चालू आहे. ती पण घाबरली. इथं नजर काढायला चालू पण झालंय. काढ बेटा, माझी नजर काढ. टाकून दे त्याला टाकून दे. चाल अय्यो, पूजा आग भिजत आली. मम्मीला बोलव. पूजा द स्कॉलर. पूजा खूप हुशार आहे. तुला बोललेलो वॉशरूमला जाऊन. बेटा झालं. मुन्नीची नजर काढा बुगू. मुन्नीची नजर काढा. तिची काढ पटकन. या लवकर. हे घे माझ्या हातात थोडंसं आहे. थोडंसं घ्यायचं, थोडंसं. हा इकडे ह्याची नजर काढा. चल आता टाक. अरे त्यात तिथं जेवण आहे. थोडासा आवाज. धर्मेंद्र
मामा खुश. तुरटी टाकली ना, तुरटी का आकार येतो. म्हणजे तुला वास येतोय. घेऊ, मोरीचा वास असेल तो. शाबाश. आई पूजाचं डोकं छान चालतंय या सगळ्या गोष्टी. खूप हुशार आहे, तीक्ष्ण आहे है ना पूजा. चुपरे म्हणजे काय? मी नजर काढू का तुझी? काढू. तर सुप्रिया ताई, मी, पूजा, गुड्डी, भाव्या आपण चाललो आहोत जेवायला. सोनाली कुठेतरी बाहेर गेली काय कामाने. शेअरिंग रिक्षा पण भेटली. तुम्ही तिघी बसा मग. अरे मी कुठं पुढे बसणार, 4 जण झाले. अच्छा मी पण, ठीक आहे. होईल का छोकली बसायला? आपण पण बसून घेऊ फ्रेंड्स. होत आहे 5 जण ऍडजस्ट होतात आहे. त्यात आपण स्कूटीनी नाही चाललो कारण की स्कूटीचं पेट्रोल संपलंय तसं मगाशी म्हटलं. तर रात्री जमलं तर त्याला पेट्रोलचं काहीतरी ऍडजस्टमेंट करू आणि बघू. रिक्षा टाकली आहे सोडून आणि आपण आता पोहोचलोय फॅब कपाटीच्या इथे. आपण ऍक्च्युली खायला चाललोय चायनीज फ्रेंड्स. आणि फॉर सुप्रिया ताई आपण थोडंसं एकदम कमी क्वांटिटी आणि आपण एकदमच कमी क्वांटिटी देऊ तिला, ठीक आहे. बट आता खायची म्हणजे आता इच्छा होते तर आपण नाही बोलू शकत ना. तर तसं पण मला पण, पूजाला, आपल्याला सगळ्यांनाच इच्छा होते खूप दिवस झालं चायनीज खाण्याची. आणि आज वेळ पण आहे संध्याकाळचा, कुठे बाहेर गेलो नाही ते म्हटलं येऊन जाऊ. दुसरं नकोच ना फॅब चौपाटी सोडून? फॅब चौपाटीच पाहिजे ना आपल्याला. हा तिला ना इथं दाखवूच नको फुगे विगे. चला हा नको बा नको चला. हा माहिती आहे बिकॉज ते बघितल्यानंतर पाठी लागणारच आहे, काही ना काहीतरी पाहिजे. पुन्हा पोहोचलो फ्रेंड्स आपण फॅब चौपाटीला. सारखं आता येणं जाणं चालूच आहे. एवढंच की आपण दुसरं पण काहीतरी स्पॉट शोधतोय जिथं असं चौपाटी टाईप काहीतरी असेल खायला प्यायला वगैरे. पण जवळपास दुसरं काय नाही जिथे एकाच ठिकाणी मल्टिपल गोष्टी भेटेल. त्यामुळे दिस इज द ओनली प्लेस वी गॉट फॉर नाउ. आज टेबल पण भेटला लवकरच. मी तर सूप पिणार आहे, चिकन मंचाव सूप. पूजा त्या दिवशी तिथे मोमोज खाणार, तंदूर चिकन. आंबोडी तूप, भेंडीची भाजी, पहाडी मोमोज. बाबू आणि मी खाणार. सुप्रिया जायचं फिक्स. चिकन तंदूर किंवा लॉलीपॉप. हा ते तर नाही, ते तर असणारच. पण हे फ्राईड राईस की शेजवान? चिकन शेजवान फ्राईड राईस. मी तिकडचं खाल्लंय राज चायनीजचं, ते चांगलं वाटतं मला. पण हे ट्राय नाही केली असं. बाबेला फ्रेंच फ्राईज घे. काय? फ्राईड राईस आणि चिकन सूप घेणार हा, मग? पहिलं एक ते नंतर तुला खावंसं वाटलं का नंतर ते याच्यासाठी बोलते कारण की मी म्हटलं मला चिकन हैदराबादी बिर्याणी खायची. बट नो वरीज, नाही खाणार आता. हाय फ्रेंड्स, आपण आता सुप्रिया ताई बोलली तिला इथून काहीतरी नवीन ट्राय करायचं आहे. व्हेज आहे, नॉन व्हेज. चिकन मंचाव सूप 2x4 भेटेल. तर 2x4चं चिकन मंचाव सूप द्या. प्लस चिकन शेजवान फ्राईड राईस आहे. ते 1/2 होऊ शकतं का? ते पण जाईल प्लीज. आणि त्यासोबत चिकन लॉलीपॉप द्या. ते ड्राय मधलं आपलं फ्राय बनवतं ना. हो कुठं बसतंय? बसलो तर तसं तिथे, पण तिथून आपण शिफ्ट होणार आहे ते समोर. अच्छा अच्छा. तर पाणी बॉटल द्यायची म्हटलं. हा द्या सध्या एक आपल्यासाठी एकच द्या. तर आपण टेबल तिथून इथे शिफ्ट केलं आहे, समोरचाच टेबल आहे. दादा आपल्या समोरचाच टेबल आहे. हा ते लेडीज बसले. आतासाठी जस्ट एक पाण्याची बॉटल आणि मग नंतरला पाहिजे तर आपण जेवण येईलच थोड्या वेळात. नाही मी तुमच्या आवाजावरून ओळखतो. मला नाव नाही आठवलं, मी क्लिक नाही झालं. चला बेस्ट ऑफ लक. थँक्स. लॉलीपॉप कोणाची आहे? लॉलीपॉप थँक्यू. सूप काय सूप आपलेच आहे 2x4. 2x4चे चिकन. चिकन. तू आता बस का ना पूजा. हमेशा व्हेज मंचाव सूप मी नाही पिऊ शकत. हमेशा येतं आता मला पूजासाठी व्हेज मंचाव सूप प्यावा लागलाय फ्रेंड. काय बेटा? हां मी व्हेज मंचाव सूप पिलाय खूप वेळा. थँक्यू. 1/2 नाही सूप 2x4 बोलतोय. काय पण मी 2x4 सांगितलं, दुसरं सूप बनत असेल. तर आज पूजा माझ्यासाठी चिकन मंचाव सूप दे, जे की मी हमेशा तिच्यासाठी व्हेज मंचाव सूप पित आलो. नाही पिणार. चालेल मला काय नाही, मी घेईल त्याच्यातून. आपल्याला काय बरंच आहे. किती छान दिसतात ना छोट्या मुलांचे.
कोणती घेऊ बाबू घेऊ का करते इथं ऑर्डर येऊन थांबले की मला खाणार कोण आहे. आणि इथं बघ ती घेते चप्पल तिला तिची घसरते ना. तो पण छान आहे कलर हा ब्लू ना. काही महिन्यामध्ये किंवा काही दिवसांमध्ये ना पाय अजून थोडासा हे होईल. हा मग त्यामुळे मोठी साईज घे. पावसाळ्यासाठी ठीक आहे ना आता. प्रियाताई ती वाली चूज करते कारण की ह्याच्यामध्ये तर बेल्ट लावायला तिला थोडंसं नाही का हातबीत वापरावं लागेल आणि ते असं शूज टाईप घातलं की होऊन जात आहे. पहिलं चला भाव्यासाठी नंतर बघू. चला ते टायगर वाला चल, पण किती क्यूट चल. वाटतंय ना. हा येल्लो वाला. इथे जेवण थंड झालं असेल येऊन सगळं. तू काय पोर हर्ष मी एकच स्पून खाणार हा. चौपाटी म्हणजे तशावाल्या चौपाटी इकडे समुद्र आहे ना आपल्या इथे कुठे आहे? असं वाटत नाही. असा स्टुडिओ सारखं नाहीये म्हणजे एक साथच सगळं असं काही कुठे आहे का रे. नाही मॉल मध्ये आहे बट इथं बसायला जागा अजिबात नाही. मुश्किलने जागा भेटते. मॉलमध्ये आपण लास्ट टाइम कुठं कुर्ल्याच्या मॉल मध्ये गेलो तिथं वरती सगळं होतं काय करायचं. पण तिथं खूप जागाच भेटली नाही. मालाडच्या पण मॉल मध्ये आणि हे असं जे रोड साईडला असं आहे ते वेगळं आहे म्हणजे असं नाही मालाड मध्ये जे फायडी आहे ना ते तर एवढे व्हरायटीज नाहीये. जे काही खायचं ते खाऊ शकतो. इथेच ना एकाच ठिकाणी. शोल्डर बिल्डर असं चिकन सूप नाही आवडत. हा पण काय प्रॉब्लेम काय. मसाला मला आवडत ते बघून खायचं मनच नाही करत. त्यापेक्षा मंचावर सूप चांगलं वाटतं म्हणजे व्हेज वाटतं. 25,000 जर एक माणूस या दुकानाचं भाडं देईल तर मग कसं होणार. दिवसाचा हप्ता देतात ना सगळं. आता त्यांचं ओनर येईल बंद करताना. त्या बुड्डीनी एका इकडच्या म्हणजे शॉप ओनरला विचारलेलं म्हणजे शॉपवाल्याला विचारलेलं की किती इकडचा रेंट पे करतात. तर 25,000 आन्सर होता पण ते 25,000 एका महिन्याचं भाडंच असेल ना ते. एका महिन्याला 25,000 भाडं ते पण ही साईज सगळ्यांची सेमच साईज आहे ना. हा बाकी सब आहे बिर्याणी नाही भेटणार. अरे आपल्याला ऍक्च्युली फ्रेंड्स इकडची प्रॉन्स बिर्याणी ट्राय करायची होती बट मिळेल का आता. हा ओके द्या नाही. एक चिकन तवा पुलाव प्रॉन्स बिर्याणी नाही तर आपले बिचारी गुड्डी निभावते चिकन तवा पुलाव ते पण चांगलंच असणार आहे ऑफकोर्स. सगळ्यात पहिल्या एंट्री मारून सगळ्यात लास्ट तिकडचं जेवण खाणारी सुरुची चिकन तवा पुलाव. छान आहे खाऊन बघ. बहिणी तिला आपण हे सकाळी खाऊ थोडंसं उरलं तर गरम करून. पण झालं मग त्याला पण घेऊया का. काय इथून आहे ना ते काय फ्लेवर आहेत बघ. इथे कोण नाही. 6 हवेत एकमेव. 6 पाहिजे का? तू घे राम. फ्लेवर आहे का. थंड पाणी काय आहे? कुठे वाचलं? इथे ते म्हणले ना छान आहे. याला फ्लेवर कॉन्सेप्ट. अरे ओके त्यानंतर एक हेझलनेट एक चॉकलेट आणि हर्ष तुला कोणतं. पार्सल आहे ना? हा पार्सल. काय काय बरं एक ब्लॅक करंट आणि एक स्ट्रॉबेरी. कलर वगैरे समजा ब्लॅक करंट स्ट्रॉबेरी. आयडेंटिफाय करता येईल असं पूजा रिक्वेस्ट करते बट ऑलरेडी आहे समजून येईल असं आहे. पानचं अरे, रॅपिंग तुझं असं शाही मसाला. हा शाही मसाला. ठीक आहे सर. आपल्याला सोडलं इथपर्यंत नाही तर खूप वेळ आम्ही तिथे वाट बघत होतो. एवढंच पान आहे छोटंसंच पान आहे. तर पान वगैरे सगळ्यांचे ट्राय करून झाले फ्रेंड्स. ओके होते. वी लाईक इट. त्यात ब्रेसलेटसाठी फ्रेंड्स आपण डिसिजन घेतलाय की आपण कदाचित उद्या पहिला पण मॉलमध्ये जाऊन त्यांच्याशी इन्क्वायरी करू स्टाफ सोबत. CCTV चेक करायला काही पॉसिबिलिटीज आहेत का पोलीस स्टेशनचं आपल्याला काहीतरी प्रोसिजर करावी लागेल. त्यांनी मग त्या हिशोबाने आपण प्रोसीड करू. ओके. पूजा तिथं भाव्याला झोपवते फ्रेंड्स आणि ते पण जातील लवकरच झोपून. आपण भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स. आता बघू उद्याचा काय प्लॅन आउट आहे वगैरे सगळं काय डिपेंड्स आपला ब्लॉग एडिट होऊन अपलोड होण्याच्या याच्यामध्ये. इतका वेळ दिलात फ्रेंड्स ह्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय. गुड नाईट.